त्रिपुरातकेश्वर मंदिरात श्री भास्कर पंडितांनी सांगितलेली श्रीपाद श्री वल्लभांची ही कथा ऐकताना आपल्या या भौतिक जगाच्या पलीकडे नक्की काय दडलंय याचा आपण वेध घेणार आहोत. पहा, श्री भास्कर पंडितांनी इथे केवढं मोठं रहस्य उलगडलंय. ते म्हणतात की आपल्या या साध्या भौतिक जगाच्या अगदी पलीकडे शुद्ध चैतन्याचं एक सुवर्ण जग अस्तित्वात आहे. हे ऐकायला एखाद्या कथेसारखं वाटेल, पण हे केवळ रूपक नाहीये, तर ही एक जिवंत आध्यात्मिक वास्तविकता आहे जी अगदी आपल्या आजूबाजूलाच वास करतेय. तर सर्वात आधी आपण या सुवर्ण पीठिकापूरच्या दैवी महिमेबद्दल आणि त्याच्या अस्तित्वाबद्दल जाणून घेऊया. पीठिकापुरम हे श्रीपाद प्रभूंचं भौतिक जन्मस्थान. तुम्हाला माहीत असेलच की त्यांच्या केवळ अवतारामुळेच तिथल्या सर्व नकारात्मक शक्ती नष्ट झाल्या. त्यांच्या पदस्पर्शाने तिथली माती इतकी चैतन्यमय आणि ऊर्जेने भारलेली झाली आहे की तिथलं हे वातावरण आध्यात्मिक अभ्यासकांमधलं पृथ्वी तत्व जागृत करतं. ज्यांच्या शरीरात हे तत्व प्रबळ असतं ते लोक नकळतपणे एका अदृश्य चुंबकासारखे या पवित्र भूमीकडे खेचले जातात. हे प्रभूंच्या अपार करुणेचंच लक्षण आहे. पण गंमत पहा, आपल्या सामान्य डोळ्यांना फक्त भौतिक पीठिकापूर दिसतं, धूळ आणि माती दिसते. पण अगदी त्याच जागी, त्याच सीमेवर एक समांतर असं सुवर्ण शहर वसलेले आहे. हे सुवर्ण पीठिकापूर केवळ आणि केवळ शुद्ध चैतन्याने बनलेलं आहे. प्रगत योगी आणि तपस्वी त्यांच्या आंतरदृष्टीने हे दैवी ऊर्जेचं तेजस्वी सुवर्ण शहर अगदी स्पष्टपणे पाहू शकतात. खरंच किती अद्भुत आहे ना हे. आता ह्या बाह्य जगाकडून आपण थोडं आतल्या प्रवासाकडे वळूया, म्हणजे रहस्यमय पंचकोश यात्रा आणि सुवर्णकाशीच्या गूढ संकल्पनेकडे. प्राचीन शास्त्र काय सांगतात पहा. जो व्यक्ती सतत मी काशीला जात आहे असं म्हणतो आणि त्याबद्दल निरंतर अत्यंत श्रद्धेने चिंतन करतो, त्याला तिथे न जाताही काशीवासाचं पुण्य मिळतं. हे कशाचं द्योतक आहे, तर हे खऱ्या भक्तीचं, अखंड विचारांचं आणि ईश्वराप्रती असलेल्या आत्यंतिक ओढीचं सामर्थ्य आहे. आता याचा सखोल अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. खरी तीर्थयात्रा म्हणजे फक्त पाठीवर पिशवी अडकवून पायांनी चालत जाणं नव्हे. पंचकोश यात्रा म्हणजे मानवी चेतनेच्या 5 थरांमधून केलेला प्रवास. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश. यातून आतल्या बाजूने केलेला हा एक अत्यंत गूढ आणि आंतरिक प्रवास असतो. आणि इथेच खरी शिकवण दडलेली आहे. ही आतली यात्रा, हे पंचमहाभूतांचे महायज्ञ, हे सगळं केवळ सद्गुरूंच्या कृपेने आणि त्यांच्या योगशक्तीनेच साध्य होऊ शकतं. त्यांच्या आशीर्वादाशिवाय, त्यांच्या अनुग्रहाशिवाय ही आंतरिक जागृती आणि चेतनेची एवढी उच्च पातळी गाठणं निव्वळ अशक्य आहे. या पुढचा टप्पा आहे गंगा माता आणि पाण्याचं एक अतिशय गुंतागुंतीचं पण रंजक रहस्य. आता आपल्या मनात एक साहजिक गोंधळ उडू शकतो की हा मानवाचा आतला प्रवास भौतिक तत्वांशी कसा काय जोडला गेलाय. एक डोळ्यांना दिसणारी नदी या सूक्ष्म आणि न दिसणाऱ्या जगात कशी अस्तित्वात असू शकते. गंगा माता या सूक्ष्म कोशांमध्ये कशी काय असते, हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. पण श्री भास्कर पंडितांनी यावर दिलेलं उत्तर म्हणजे अध्यात्म आणि विज्ञानाचा एक थक्क करणारा संगम आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की देवता या केवळ भौतिक स्वरूपात नसतात, त्या मंत्र स्वरूप असतात. म्हणजेच काय, तर गंगा माता ही शब्दब्रह्म आहे. ती शुद्ध चैतन्याची, अतिशय उच्च स्पंदनांची एक ऊर्जारूप देवता आहे. तिने या पृथ्वीवर फक्त पाण्याचं एक भौतिक रूप धारण केलंय, इतकंच. हे एकदा का आपल्याला उमगलं ना की या आध्यात्मिक विश्वाची अनेक बंददारे आपोआप खुली होतात. आणि याचसाठी जलयज्ञ ही संकल्पना खूप महत्त्वाची ठरते. होतं काय की आपण माणसं भौतिक नद्यांमध्ये स्नान करून त्यांना अशुद्ध करतो, पण जेव्हा एखादे शुद्ध अंतःकरणाचे महापुरुष, संत किंवा खुद्द प्रभू त्या नदीत स्नान करतात ना, तेव्हा ते पाणी गणितीय अचूकतेने पुन्हा एकदा अत्यंत पवित्र होतं. हेच खऱ्या अर्थाने सूक्ष्म जलतत्वाचं योगिक शुद्धीकरण आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत हा ग्रंथ म्हणजे केवळ एक पुस्तक नाहीये, ते एक अक्षर सत्य आहे. आणि श्रीपाद प्रभूंचा हा एक दैवी विनोदच म्हणावा लागेल. ते अत्यंत सामान्य, अगदी स्वतःला अज्ञानी समजणाऱ्या लोकांकडून एवढी महाकाय वैश्विक कार्य पूर्ण करून घेतात. एखादं महान कार्य करायला केवळ पात्रतेची नाही, तर ईश्वरी इच्छेची कशी गरज असते हेच यातून सिद्ध होतं. प्राचीन कुक्कुटेश्वर मंदिरात एक संन्यासी अगदी खोल ध्यानात बसलाय आणि त्याच वेळी तिथे बालवस्थेतील श्रीपाद एका घोडागाडीतून येतात.
पण आश्चर्य म्हणजे त्या ध्यानस्थ संन्याशाच्या अंगाला माशांचा उग्र दर्प येत असतो. त्यावर बालश्रीपादांचं ते खोचदार पण खेळकर निरीक्षण ऐकण्यासारखं आहे. ते म्हणतात, मासे पकडून ज्यांच्या अंगाला माशांचा वास येतो त्यांना संन्यासी का म्हणावं? एका लहान मुलासारखा वाटणारा हा प्रश्न, पण त्याने त्या ध्यानस्थ भिक्षूच्या खऱ्या आंतरिक जागृतीला एकदम चालनाच दिली. झालं असं की श्रीपादांच्या केवळ एका भेदक दृष्टिक्षेपाने त्या संन्याशाला क्षणार्धात योगदृष्टी प्राप्त झाली. त्याने स्वतःच्या आत डोकावून पाहिलं आणि त्याला काय दिसलं? त्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये लहान लहान माशांच्या आकाराचे थेंब वाहत आहेत. हे थेंब म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्याच्या आत अत्यंत खोलवर लपलेल्या, वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेल्या त्याच्या ऐहिक वासना होत्या. आणि हीच ती खरी मत्स्यावतार प्रक्रिया. याचा अर्थ फक्त पौराणिक कथा वाचणं नाहीये, तर आपल्या आत दडलेल्या या वासनांची जाणीव होणं, त्यांचं आंतरिक भान येणं आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं. या सूक्ष्म माशांना जोपर्यंत आपण समजून घेत नाही, तोपर्यंत या भौतिक जगाच्या प्रवाहावर आपण नियंत्रण मिळवू शकत नाही. हे सत्य त्या संन्याशाला एका क्षणात उमगलं. आणि आता आपण येतो या कथेच्या परमोच्च बिंदूकडे, त्या संन्याशावर झालेला दैवी अनुग्रह. हा खरंच अंगावर काटा आणणारा अत्यंत भावपूर्ण क्षण आहे. एका पूर्णत्वाला पोहोचलेल्या सद्गुरूंची करुणा एखाद्या माणसाचं कसं संपूर्ण रूपांतर करू शकते याचं हे जिवंत उदाहरण. श्रीपादांनी अगदी प्रेमाने आपला हात त्या संन्याशाच्या मस्तकावर ठेवला आणि काय आश्चर्य, एका क्षणात त्याच्या अंगातून येणारी ती माशांची दुर्गंधी नाहीशी झाली आणि त्या जागी एका दैवी सुगंधाचा दरवळ निर्माण झाला. जणू काही अहंकाराचा समूळ नाश होऊन त्याला साक्षात ईश्वराचा स्पर्श झाला होता. यानंतर श्रीपादांनी त्याला जो कूर्मावताराचा मौन बोध दिला, तोही तितकाच महत्वाचा आहे. विचार करा, ज्याप्रमाणे देवदानवांच्या समुद्रमंथनाचा मुख्य आधार तो कूर्म म्हणजेच कासव होता, तसाच या खडतर आध्यात्मिक प्रवासात टिकून राहण्याचा एकमेव आधार म्हणजे अगदी कासवाप्रमाणे आपल्या स्वतःच्या इंद्रियांना आत ओढून घेणं. श्रीपादांचा हा अत्यंत शक्तिशाली इशारा आपण सर्वांनीच लक्षात ठेवण्यासारखा आहे. ते म्हणतात, जर तुम्ही बहिर्मुख झालात तर नष्ट व्हाल. जीवन हवं असेल तर अंतर्मुख व्हा, योगाभ्यास करा आणि सर्व बंधनांतून मुक्त व्हा. हा संदेश केवळ त्या संन्याशापुरता मर्यादित नव्हता बरं का. हा आपल्या सगळ्यांसाठी एक मूलमंत्र आहे की बाह्य जगात हरवून जाण्याऐवजी स्वतःच्या आत डोकावा आणि खरी मुक्ती मिळवा. या अगाध आणि दैवी ज्ञानाचं चिंतन करत असताना आज आपण स्वतःलाच एक प्रश्न नक्की विचारूया. बाह्य जगात आपण ज्या वासनांच्या मागे धावत सुटलो आहोत, ते खरोखरच आपलं सत्य आहे की आपल्या आत दडलेला तो शांत कूर्म जागा होण्याची वाट पाहतोय? याच विचारासोबत आपण हे सादरीकरण एका परम श्रद्धेने आणि शांततेने पूर्ण करूया. डोळे मिटून या दैवी वातावरणाचा अनुभव घ्या. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुवे नमः. श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.